प्रेज द लॉर्ड. पुन्हा एकदा हे सौभाग्य त्याने आपल्याला दिलेलं आहे त्याच्या नावात एकत्रित येण्याचं, आणि मलाही त्याने ही संधी दिली त्याचं वचन गाजवण्याचं. त्याबद्दल मी त्याचे आभार मानतो. आणि तुम्ही ज्या कुठून जॉईन झालेले आहात, हा संदेश पाहत आहात, ऐकत आहात, हा योगायोग नव्हे तर ही देवाची योजना आहे. आणि जर तुम्ही फर्स्ट टाइम पहिल्याच वेळेस जॉईन झाले असाल तर तुमचंही मंडळीतर्फे आम्ही स्वागत करतो. आणि आज आपण एका महत्वाच्या विषयावर बोलणार आहोत, जो विषय आहे देवाचं मार्गदर्शन ओळखणे, नोईंग गॉड्स गायडन्स. आणि विशेष करून विवाहाच्या बाबतीत, जोडीदाराच्या बाबतीत. नोईंग गॉड्स गायडन्स रिगार्डिंग चूजिंग अ मेट. देवाचं मार्गदर्शन ओळखणे विशेष करून विवाहाच्या बाबतीत. आणि आपला शास्त्रभाग आहे उत्पत्तीचं पुस्तकाचा 24वा अध्याय, जेनेसिस 24. आणि सध्या आपण काही आठवड्यांपासून एक संदेश मालिका सुरू केलेली अब्रामाच्या जीवनात, जिचं नाव आहे देवाचा मित्र होण्याचे आव्हान, द चॅलेंज ऑफ बीइंग गॉड्स फ्रेंड. आणि ही मालिका उत्पत्तीच्या पुस्तकावर आधारित आहे. आणि आतापर्यंत आपण बऱ्याचशा गोष्टी पाहिल्या की कशा रीतीने देव अब्रामाला घडवत आला, कशा रीतीने त्याला चालवत आलेला आहे. आणि आता अब्राम वयोवृद्ध झालेला आहे. त्याचा एकुलता एक पुत्र इजाक हा मोठा झालेला आहे. आणि आता लग्नाचा प्रश्न उभा राहिलेला आहे. बऱ्याच ख्रिस्ती विश्वासाऱ्यांना, ख्रिस्ती लोकांना असं वाटतं की देवाचं मार्गदर्शन मला कसं मिळू शकेल, किंवा देवाचं मार्गदर्शन मी कसं ओळखू शकतो की हे देवापासून आहे. हा अनेकांचा आज प्रश्न आहे, विशेष करून विवाहाच्या बाबतीत, की कोणाशी आपण लग्न करावं, कोणाला जोडीदार म्हणून निवडावं. आणि या बाबतीत उत्पत्तीच्या पुस्तकाच्या 24व्या अध्यायामध्ये आपल्याला काही मार्गदर्शक तत्व आढळतात देवाच्या मार्गदर्शनाबद्दल, की आपल्या जोडीदाराची निवड आपण कशी करावी. कारण विवाहाबाबतचा निर्णय हा माणसाच्या आयुष्यातला सर्वात महत्वाचा असा निर्णय असतो, नाही का? आणि तो जर चुकला तर बाकीचं सर्व चुकत जातं. म्हणून आजचा हा विषय इतका महत्वाचा आहे. सर्वात मोठा आणि महत्वाचा निर्णय जो आपण, तुम्ही आणि मी आयुष्यात घेऊ, तो म्हणजे विवाहाबद्दलचा निर्णय. आज बरेच लोकांचे आपण पाहतो की ते श्रीमंत असोत, गरीब असोत, हॉलिवूड बॉलिवूड असो, की अनेकांचे विवाह हे फेल गेलेले आहेत. सूटपत्र होतात, लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहतात, आणि लग्नाला आजच्या काळामध्ये फारसं महत्व राहिलेलं नाही. परंतु विवाहाची स्थापना ही परमेश्वराने केली, माणसाने नाही. त्याने पाहिलं मनुष्य एकटा असावं बरं नाही, त्याने पुरुषासाठी स्त्री निर्माण केली, आणि ती पण योग्य अशी सहचारी. आणि पवित्र शास्त्र हे शिकवतं की विवाह हा आदरणीय आहे. विवाहाची कल्पना ही माणसाच्या डोक्यातली नाही तर देवाच्या डोक्यातली आहे. आणि म्हणून विवाहाबद्दलचं मार्गदर्शन फक्त परमेश्वरच करू शकतो. आपण किती एक्सपर्ट ओपिनियन घेतले, मॅरेज काउन्सिलिंग केलं, सल्ले वरिष्ठांचे घेतले, तरी देवाचं वचन आपल्याला सर्वात उत्तम असा सल्ला आणि मार्गदर्शन करतं. आज आपण उत्पत्तीच्या 24व्या अध्यायामध्ये जी घटना आहे की अब्रामाने त्याच्या एकुलत्या एक पुत्रासाठी म्हणजे इसाकासाठी पत्नीची निवड कशी केली, अब्रामाच्या सुनेची निवड कशी केली, त्याच्यातून आपल्याला
5 महत्वाचे तत्व शिकायला मिळतात. 5 प्रिन्सिपल्स ऑन हाऊ टू नो गॉड्स गायडन्स. जर तुम्ही लिहित असाल, नोट डाऊन करत असाल, देवाच्या मार्गदर्शनाबद्दलचे 5 तत्व, 5 प्रिन्सिपल्स ऑफ गॉड्स गायडन्स. उत्पत्ती 24 आणि वचन 1. अब्राम आता वयोवृद्ध होऊन अगदी जराग्रस्त झाला. परमेश्वराने अब्रामाचे सर्व बाबतीत अभिष्ट केले होते किंवा कल्याण केले होते. बघा, तो श्रीमंत होता, त्याला दीर्घायुष्य होतं, आणि जे संतान नव्हतं ते संतानही झालेलं होतं, आणि म्हणून सर्व आशीर्वादाने आशीर्वादित होता. आणि अब्राम ह्या वेळेस 100+ आहे त्याचं वय. अब्रामाच्या सर्वस्वाचा कारभार पाहणारा एक म्हातारा सेवक होता. वचन 2. त्याने त्याला म्हटले, तू आपला हात माझ्या मांडीखाली ठेव. मी तुला परमेश्वराची, आकाश व पृथ्वी यांच्या देवाची शपथ घालून सांगतो की ज्या कनानी लोकात मी राहत आहे त्यांच्या कन्यातली कोणी माझ्या पुत्राला नवरी पाहू नको, तर माझ्या देशी माझ्या आप्तांकडे जा आणि तेथून माझा पुत्र इसाक याच्यासाठी नवरी पाहून आण. काय झालेलं आहे? अब्राम प्रवास करू शकत नाही, आणि म्हणून त्याचा एक सेवक जो आहे जवळचा, त्याच्या घरातला मोठा झालेला विश्वासू सेवक, त्याला तो सांगतो. त्याच्याशी त्या काळातल्या रीतिरिवाजाप्रमाणे मांडीखाली हात ठेवून जे शपथ व्हायची असते त्याप्रमाणे तो त्याच्याकडून वचन वधवून घेतो की माझ्या पुत्राला माझे जे नातेवाईक आहेत त्यांच्यातली मुलगी पाहून. कारण अब्राम आता परदेशात परक्या लोकात राहत आहे, तिथे पण लोक आहेत, तिथे पण मुली आहेत. पण अब्रामला माहित आहे, अब्रामाला त्या काळात त्यावेळेस देवाने हे प्रगट करून दिलेलं होतं विवाह बदलाचं. म्हणून तो त्याच्या सेवकांना सांगतो की माझ्या मुलासाठी माझ्या आत्तातली मुलगी पाहुणा. त्याचा सेवक त्याला म्हणाला, यदा कदाचित वधू माझ्याबरोबर या देशात येण्यास कबूल झाली नाही तर ज्या देशातून तू आलास त्यात परत तुझ्या पुत्राला मी घेऊन जावे काय? आता त्याचा प्रश्न आहे की समजा जर मुलगी योग्य ती मिळाली नाही किंवा मिळाली आणि ती यायला जर तयार झाली नाही इथपर्यंत, त्या देशापर्यंत, तर काय करायचं? हा व्यावहारिक प्रॅक्टिकल प्रश्न होता. कारण बरेच वर्षापासून अब्रामाचा आणि त्याच्या नातेवाईकांचा संपर्क तुटलेला होता. अब्राम देव दाखील त्या देशात निघालेला होता. त्याने केव्हाच आपलं घरदार, नातेवाईक सोडलेले होते. आणि म्हणून साहजिक आहे की जी मुलगी असेल तिने कधी अब्रामाला इजाकाला पाहिलेला नसेल, म्हणून ती नाही म्हणू शकते की कोण आपले नातेवाईक, कोण, कसा मुलगा वगैरे. आणि म्हणून हा प्रॅक्टिकल प्रश्न आहे की समजा जर ती मुलगी यायला नाही झाली तर. आणि अब्रामाने काय उत्तर दिलं माहितीये का? 6 वचन बघा. तेव्हा अब्राम त्याला म्हणाला, खबरदार, माझ्या पुत्रास तिकडे न्यायचे नाही. स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरात, आता त्या काळात अब्राम आणि ते लोक स्वर्गाचा देव म्हणायचे, कारण पृथ्वीचे त्यांचे पण वेगवेगळे देव दैवत होते. म्हणून कोणत्या देवाबद्दल बोलतोय? तो म्हणतो की स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीस देईन, तो देव आपला दूत पाठवी, तो तुझ्या अग्रभागी चालेल, म्हणजे तुझ्या पुढे चालेल, आणि तू तेथूनच माझ्या पुत्रासाठी नवरी आण. पण ती वधू तुझ्याबरोबर येण्यास कबूल झाली नाही तर तू माझ्या शक्तीतून मोकळा होशील, मात्र माझ्या पुत्राला पुनरुपी तिकडे नेऊ नको.
तेव्हा त्या सेवकाने आपला धनी अब्राम याच्या मांडीखाली हात ठेवून त्याप्रमाणे शपथ वाहिली. देवाचं मार्गदर्शन विवाहाच्या बाबतीत कसं ओळखावं? पहिलं तत्व, पहिला पॉइंट, द फर्स्ट प्रिन्सिपल ऑफ गॉड्स गायडन्स, आणि ते हे की आपण देवाला आणि त्याच्या उद्देशाला पूर्णपणे समर्पित असलं पाहिजे. आपण देवाला आणि त्याच्या उद्देशाला पूर्णपणे समर्पित असलं पाहिजे. वी मस्ट बी टोटली कमिटेड टू गॉड अँड टू हिज पर्पस. आता ह्या ठिकाणी अब्राम काय सांगतो बघा. ज्या ठिकाणी अब्राम राहत आहे त्या ठिकाणी पण लोक आहेत, मुली आहेत, पण तो सांगतो की नाही, माझ्या आत्तातली मुलगी आहे, तीच माझी सून म्हणून होईल. म्हणजे तो देवाला समर्पित आहे आणि देवाचा जो उद्देश आहे की त्याच्याद्वारे पृथ्वीचे दुसरे राष्ट्र आशीर्वादित होतील. देवाची जी योजना, देवाचा जो उद्देश अब्रामाबद्दल आहे त्या उद्देशाला तो समर्पित आहे. त्याला माहित आहे, त्याला कळलेलं आहे की त्याच्यासाठी, त्याच्या जीवनासाठी देवाचा उद्देश काय. कारण देवाने त्याला सांगितलं होतं की तुझ्यातून मी एक मोठे राष्ट्र निर्माण करेन आणि तुझ्याद्वारे राष्ट्रे आशीर्वादित होतील. म्हणजे तो दुसऱ्या परजातीच्या, परराष्ट्रांच्या लोकांना आशीर्वाद ठरणार होता. हा उद्देश अब्रामाला स्पष्टपणे क्लिअर कट माहित होता आणि तो त्या उद्देशाला कटिबद्ध होता, समर्पित होता. म्हणून पहिली गोष्ट विवाहाबद्दल ही की आपण देवाला आणि देवाच्या उद्देशाला समर्पित असलं पाहिजे. जर देवाला समर्पण नाही पूर्णपणे, देव ह्या बाबतीत मार्गदर्शन करू शकतो असं जर आपल्याला वाटत नसेल, विश्वास नसेल, तर आपल्याला मार्गदर्शन मिळणार नाही. त्याचा उद्देश आपल्यासाठी काय की आपल्याद्वारे त्याचं गौरव व्हावं, हे जर आपल्याला माहित असलं, हे पहिली गोष्ट आपल्याला माहित असलं पाहिजे. म्हणून पहिली गोष्ट ही की वी मस्ट बी कमिटेड टू गॉड अँड टू हिज पर्पस. आपण देवाला आणि त्याच्या उद्देशाला समर्पित असलं पाहिजे. आता या ठिकाणी अब्राम देवाला समर्पित तर आहेच, पण त्याच्या उद्देशाला पण समर्पित आहे. तो परजातीच्या लोका तो सून करायला तयार नाहीये. जे त्याच्या देवाला मानत नाही त्याच्यातून तो करायला तयार नाहीये. आणि मग दुसरी गोष्ट आपण पाहतो की त्याचा सेवक जो आहे तो देखील अब्रामाच्या देवाला आणि त्याच्या उद्देशाला समर्पित आहे. तो पण ऍग्री. तो एक प्रॅक्टिकल व्यावहारिक प्रश्न विचारतो की मला कसं कळेल की ती मुलगी माझ्याबरोबर, समजा जर नाही आली तर. प्रश्न आहे, कारण अब्रामाचे नातेवाईक आहेत याचे नाही, हा नौकर आहे, चाकर आहे, म्हणून ते येतील का नाही, तो त्याची शंका व्यक्त करतोय. परंतु नंतर जेव्हा अब्राम सांगतो त्यावेळेस तो त्याप्रमाणे करायला तयार होतो. तो त्याची शंका बाजूला ठेवून, त्याचे विचार, त्याच्या योजना बाजूला ठेवून अब्रामाने जे सांगितलं त्याच्याप्रमाणे जायला आणि करायला तयार होतो. म्हणजे काय की आपण आपले विचार, आपलं एक्सपर्ट ओपिनियन, दुसऱ्यांचं ओपिनियन बाजूला ठेवायला तयार पाहिजे आणि देवाच्या वचनाप्रमाणे देवाचं म्हणणं ऐकायला तयार नाही. मी असं अनुभवलंय, बरेच लोक विवाहाबद्दल विचारतात, प्रार्थना करा, मार्गदर्शन मागतात आणि सांगितल्यानंतर काही जणांना ते पटत नाही. ते म्हणतात की असं नाही, पण त्यांनी असं सांगितलंय, पण आम्हाला असं वाटतं. मग जर देवाचं मार्गदर्शन आपल्याला मिळालं किंवा देवाच्या इच्छेप्रमाणे व्हावं असं जर आपल्याला वाटतं, तर आपण देवाच्या मार्गदर्शनाप्रमाणे किंवा इच्छेप्रमाणे करायला तयार पाहिजे. आपण आपली इच्छा बाजूला ठेवून देवाची इच्छा पूर्ण करायला आपली तयारी पाहिजे की माझ्या इच्छेप्रमाणे नाही जरी झालं तरी तुझ्या इच्छेप्रमाणे हो. पण बरेच वेळेस काय होतं
की आपल्याला असं वाटतं की देवाने आपल्याला आपल्याच इच्छेला हो म्हणावं, आणि हा आपला प्रॉब्लेम आहे. आणि मग असे लोक, असे सेवक शोधत असतात की जे त्यांच्या होला हो करतील. आमच्या सारख्याने सांगितलं की नाही, देवाचा मार्ग हे आहे, तर मग ते नाराज होतात, ते एवढे खुश होत नाही. पण मग नंतर त्याचे परिणाम भोगावे लागतात. तर देवाची इच्छा जाणून घेण्यास पूर्वी देवाची इच्छा पूर्ण करायला आपण तयार पाहिजे, तर देव त्याची इच्छा प्रगट करतो. कारण देवाचं मार्गदर्शन म्हणजे काय डॉक्टर्स ओपिनियन नाही. देवाचं मार्गदर्शन म्हणजे तुम्हाला काय वाटतं असं नाही. देवाचा निर्णय किंवा देवाची इच्छा हा फायनल ऑथॉरिटी, अंतिम अधिकार. त्याने जर दाखवलं त्याच्या वचनातून, त्याच्या आत्म्याने, तर सेकंड ओपिनियन घेण्याची काही गरज नाही. देवाने दाखवलं, देवाने सुचवलं, विषय संपला, मॅटर क्लोज. तरी पण काही लोकांना देवाने आम्हाला दाखवलेलं आहे, मला असं म्हणायचं, पण तुम्ही पण आता खात्री करून घेणं हा वेगळा भाग आहे. ही खात्री केली पाहिजे 2 किंवा 3 यांच्याद्वारे. भविष्यवाणी जर असेल, प्रोफेसी, तरी शास्त्र सांगतात किंवा 2 किंवा 3 तेच प्रगटीकरण त्याच रीतीने कन्फर्म केलं पाहिजे. बघा, इथं बरेच जण चुका करतात आणि सैतान गैरफायदा घेतो की एक व्यक्तीने भविष्यवाणी केली, एका व्यक्तीने प्रार्थना करून सांगितलं, ते घेऊन जातात, आणि ज्यावेळेस ते चुकीचं असतं तेव्हा प्रॉब्लेम व्हायला लागतो. म्हणून 2 किंवा 3 साक्षीदाराने एखादी गोष्ट इस्टॅब्लिश होत असते, असं शास्त्र सांगतं. 2 किंवा 3 व्यक्तीने, तुम्ही आणि अजून एक, तीच गोष्ट जर सांगितल्यानंतर मग आपण ते ग्राह्य धरायचं असतं. म्हणजे आपण देवाचं आज्ञापालन करायला तयार पाहिजे, तर देव मार्गदर्शन करतो. आता देवाचं मार्गदर्शन वेगवेगळ्या प्रकारे देव मार्गदर्शन करत असतो. बुधवारची आपण एक नवीन सिरीज सुरू केलेली आहे, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनाने चालणे. आणि त्याच्यातून तुम्हाला पुष्कळच्या गोष्टी स्पेसिफिक, अचूक रीतीने, क्लिअर कट देवाचं मार्गदर्शन कसं आपण ओळखू शकतो हे तुम्हाला समजेल. पण दुसरी एक पद्धत आहे की वचनाच्या द्वारे. समजा वचनात सांगितले की प्रकाशाचा अंधकाराचा काय संबंध, विश्वासाऱ्याचा अविश्वासाऱ्याचा काय संबंध. मग देवाचं वचन जर सांगतं की विश्वास धरणाऱ्याने अविश्वासणाऱ्याशी विवाहबद्ध होऊ नये, विवाह करू नये, वचनात जर स्पष्ट आहे, तर आपण परत प्रार्थना करण्याची गरज नाही. ज्या गोष्टी वचनात स्पष्ट सांगितलेल्या आहेत त्याच्यावर परत प्रार्थना करून देव काही वेगळं सांगणार नाही, कारण देव एकदा बोललेला आहे, ते लिखित झालेलं आहे, तो त्याचा अंतिम फैसला आहे. पण काही गोष्टी अशा आहेत की ते देवाच्या वचनात नाही. मग तेव्हा देवाच्या मार्गदर्शन कसं ओळखावं? गाईडलाईन ही आहे की विश्वासाने विश्वासणाऱ्याशी करावं, दुसऱ्यांची विजोड होऊ नये. पण तरी काही जण म्हणतात, नाही पाळत साहेब, तुम्हाला माहित नाही, तिला मी देवाकडे आणेल, आणि ती म्हणते की नाही, तुम्हाला माहित नाही, ते खूप चांगले, एक दिवशी ते पण देवाकडे येतील, ते पण चर्चला येत असतात, ते पण प्रार्थना करतात, बायबल रिडिंग करतात. आणि मग लग्न झाल्यावर काय होतं की उलट होतं, ते येण्याऐवजी हेच चर्चला येणं बंद होतं. हे मी अनुभवलेलं आहे, पाहिलेलं आहे, कदाचित तुम्ही पाहिलेलं असेल. म्हणून जर देवाचं वचन सांगतं की असं करू नये, तर आपण ती रिस्क घेऊ नये की लग्न झाल्यानंतर ती वळेल किंवा तो वळेल किंवा आपण त्यांना आणू. नाही, क्लिअर कट गायडन्स जर आहे तर ते क्लिअर आहे. पण मार्गदर्शन केव्हा घ्यायचं असं, जिथं क्लिअर कट मार्गदर्शन नाही तेव्हा विश्वासार्ह्याशी करावं. पण मग विश्वासार्ह समजा 2-3 मुलं किंवा 2-3 मुलं आहे, त्याच्यापैकी कोणता, तिथं देवाच्या मार्गदर्शनाची गरज असते. की तिन्ही विश्वास धरणारे आहेत, तिन्ही कमिटेड आहेत, बिलिव्हर्स आहेत, पण मग त्यांच्यापैकी माझ्यासाठी नेमलेली मुलगी किंवा माझ्यासाठी नेमलेला मुलगा कोणता, आणि ते देव त्याच्या आत्म्याने करत असतो. तर पहिली गोष्ट काय की आपण देवाला त्याच्या उद्देशाला समर्पित असलं पाहिजे.
फर्स्ट प्रिन्सिपल, पहिलं तत्व. दुसरी गोष्ट की आपण आज्ञापालन केलं पाहिजे. म्हणजे आपण विश्वासाने पाऊल उचलून आज्ञापालन केलं पाहिजे. 10 वचन बघा. मग तो सेवक आपल्या धनाच्या उंटांपैकी 10 उंट घेऊन निघाला. किती? 10 उंट. आता एका उंटावर किती सामान असतं बघा. आता अर्थात त्याच्याबरोबर दुसरे पण 4-5 लोक, 2-4 लोक असतीलच, पण 10 उंट घेऊन तो निघाला. त्याच्या धन्याची सर्व मालमत्ता त्याच्या हाती होती. तो आराम नहराईम म्हणजे मेसोपोटेमिया येथील नाहोर नगरात गेला. आणि ते अब्रामाचं गाव होतं, तुम्हाला आठवत असेल. म्हणजे काय केलं ह्या सेवकाने? अब्रामाने जे सांगितलं त्याचं आज्ञापालन केलेलं आहे. त्याने शंका व्यक्त केली. शंका व्यक्त करणं चुकीचं नाही, पण संशय धरणं चुकीचं आहे. त्याने आज्ञापालन केलेलं आहे, तो निघालेला आहे. आणि निघताना त्याने कॉमन सेन्स वापरलेली आहे. कोणीतरी असं म्हटलेलं आहे की कॉमन सेन्स इज नॉट व्हेरी कॉमन. त्याने काय केलं की असंच निघाला नाही. त्याने 10 उंट घेऊन त्याच्यावर सर्व दागदागिने, सर्व सामान, त्या मुलीच्या इथे जे कोणी मुलगी असेल, ज्या लोकांकडे जाईल त्यांना घेऊन हे सर्व तो निघालेला आहे. बघा, अब्रामाने जायला सांगितलेलं होतं, पण ह्याने त्याचा शहाणपण वापरून, त्याने त्याच्या बुद्धीचा वापर करून प्रॅक्टिकली या सर्व वस्तू घेऊन निघालेल्या आहे. आज्ञापालन तर करायचं, पण आपण प्रॅक्टिकल नॉलेज, कॉमन सेन्स पण वापरायचे असते. तिसरं तत्व हे की पुढे काय झालं बघा. संध्याकाळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले उंट बसविले. कुठं बसविले? कुठं त्याने स्टॉप घेतला? जिथं स्त्रिया पाणी भरायला येतात, स्त्रियांमध्ये मुलगी असेल. आता ही कॉमन सेन्स बघा, प्रार्थनेबरोबर, शास्त्राच्या नॉलेज बरोबर आपण कॉमन सेन्स पण वापरायचे असते, जे अनेक विश्वासाने वापरत नाहीत. आणि म्हणून काही वेळेस लोक वेड्यात काढतात. तर त्याने काय केलं? त्याला माहिती की ज्या ठिकाणी स्त्रिया असतील, बाया असतील, मुली असतील, त्याच ठिकाणी तो त्या उंटाने विहिरीजवळ थांबलेला आहे. आता अर्थात पाण्याचा प्रश्न होता, उंटांना पाणी, परंतु त्या ठिकाणी तो थांबलेला आहे. आता तिसरं तत्व काय? तिसरं तत्व हे आपण देवाची इच्छा जाणून घेण्याचा शोध केला पाहिजे आणि त्याच्या मार्गाच्या अधीन राहिलं पाहिजे. वी मस्ट सीक गॉड्स विल अँड सबमिट टू हिज सॉव्हरेन वेज. आवाज येत नाहीये. आपण देवाच्या अधीन राहिलं पाहिजे आणि त्याच्या मार्गाच्या अधीन राहिलं पाहिजे. म्हणजे कोणत्याही रीतीने तो उत्तर देऊ शकतो, कोणत्याही रीतीने देव उत्तर देऊ शकतो, त्याच्यासाठी आपण ओपन असलं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. म्हणून द थर्ड प्रिन्सिपल इज वी मस्ट सीक गॉड्स विल अँड सबमिट टू हिज सॉव्हरेन वेज. देवाची इच्छा आपण जाणून घेऊन कोणत्याही प्रकारे ज्या रीतीने तो आपल्याला मार्गदर्शन करेल त्याच्यासाठी आपण तयार असलं पाहिजे. ह्याच रीतीने देवाने हे केलं तरच मी विश्वास ठेव, किंवा असंच केलं पाहिजे. काही लोकांच्या अटी शर्ती असतात देवाला. मी तुम्हाला सांगतो, काही जणांना माहित असेल मी काय बोलतो ते, की आम्ही प्रार्थना करीत आम्ही विश्वास धरायला पाहिजे, पण अशीच मुलगी पाहिजे, असाच मुलगा पाहिजे, हे असंच झालं पाहिजे, तसंच झालं पाहिजे, त्यानेच आमच्याकडे होऊन आलं पाहिजे, आणि वगैरे वगैरे. पण समजा त्या रीतीने तुमच्या म्हणण्याप्रमाणे जर देवाने तुम्हाला मार्गदर्शन नाही केलं तर तुम्ही तयार आहात का वेगळ्या रीतीने मार्गदर्शन घ्या? तर इथं बरेच विश्वासाने फेल जातात की ते अगोदरच ठरवतात की आम्ही प्रार्थना केली, विश्वास धरला, पण याच रीतीने ते झालं पाहिजे. आणि बरेच वेळेस देव आपल्या इच्छेला किंवा आपल्या
प्लॅनला, योजनाला बांधलेला नाही. त्याचे प्लॅन वेगळे. जसं आकाश पृथ्वीवर उंच आहे तसे त्याचे विचार, आपले विचार, त्याच्या कल्पना आपल्या कल्पना आहेत. आमेन. आमेन. हे आपल्या बुद्धीला पटत नाही. असं सांगितलं तर लोकांना आवडत नाही. ते म्हणा असं कसं म्हणतो बाळक साहेब. कोणी कोणाचं ऐकायचं? प्रार्थना म्हणजे देवाने आपलाच ऐकायचं की आपण देवाचं ऐकायचं? म्हणजे आपणच ठरवायचं, आपणच त्याच्यावर आशीर्वाद मागायचा आणि सांगायचं की हीच मुलगी हो म्हटली पाहिजे किंवा हाच मुलगा हो म्हटला पाहिजे, असंच झालं पाहिजे. मग हे जर आपण अगोदरच ठरवलेलं आहे तर प्रार्थना म्हणजे काय देवाचा शिक्का पाहिजे का त्याच्यावर? अप्रुव्हल? बघा, मी आता प्रॅक्टिकली बोलतोय, क्लिअर कट. कोणी म्हणू नये की आम्हाला समजत नाही ते काय करतो. जर मार्गदर्शन मागितलं म्हणजे आपले प्लॅन, आपले विचार बाजूला ठेवून देव कशा रीतीने आपल्याला सुचवेल आणि चालवेल, कोणत्या रीतीने गाईड करेल, त्याला आपण ओपन पाहिजे. बरेच वेळेस आपण प्लॅन तयार करतो आणि म्हणतो प्रभू हा माझा प्लॅन आहे, याच्यावर आशीर्वाद पाठव. तसं नाही. हा माझा प्लॅन आहे, पण जरी तो माझा प्लॅन बदलला तरी मी तयार आहे. मी अस्वस्थ होणार नाही, वेड्यासारखा करणार नाही. जी तुझी इच्छा आहे ती मला मान्य. त्याला म्हणतात देवाच्या इच्छेच्या आधी. माझ्या मनासारखं नाही झालं तरी तुझ्या मनासारखं. कारण पुढं आयुष्यात काय होणार हे आपल्यापेक्षा, तुमच्या आणि माझ्यापेक्षा आपल्या निर्माणकर्त्या देवाला माहित आहे. 5 वर्षांनी 10 वर्षांनी काय होणार हे तुम्हाला मला माहित, त्याला माहित. आणि म्हणून याच्यासाठी आपण ओपन पाहिजे. बरेच वेळेस आपण आपले प्लॅन सेट करतो आणि त्याच्यावर आशीर्वाद मागतो आणि म्हणून आपण आणि म्हणतो की आपण प्रार्थना केली होती तरी असं का? प्रार्थना कशासाठी केली होती? आपल्याला कोणीतरी हो म्हणा, देवाने आपल्या होला हो करा म्हणून प्रार्थना केली. तर तिसरं तत्व हे की देवाच्या इच्छेचा शोध करून आपण देवाच्या मार्गाच्या अधीन राहिलं पाहिजे. कोणत्याही मार्गाने त्याने जरी मार्गदर्शन केलं तरी. आता काय होतं बघा, 7वं वचन बघा. स्वर्गाच्या ज्या परमेश्वराने, आता अब्रामाने, आता जेव्हा त्या सेवकाने विचारलं की मला कसं काय देवाचं मार्गदर्शन, मला कसं काय कळलं की कोणती मुलगी आहे की देवाने निवडलेली आहे किंवा जी तयार झाली. 7वं वचन बघा. अब्राम काय म्हणतो? स्वर्गीच्या ज्या परमेश्वर देवाने मला माझ्या बापाच्या घरातून, माझ्या जन्मभूमीतून आणले आणि मला शपथपूर्वक सांगितले की हा देश मी तुझ्या संततीला देईन, तो देव आपला दूत पाठविल, तो तुझ्या पुढे चालेल आणि तू तेथूनच माझ्या पुत्रासाठी नवरेच. अब्राम काय म्हणतो? तो माझा देव दूत पाठविल, तो दूत तुझ्या पुढे चालेल, तो तुला मार्गदर्शन करेल. हे ठामपणे विश्वासाने अब्राम त्याच्या सेवकाला सांगतो. पण ऍक्च्युली दूत पाठवला का? त्या सेवकाला दूत दिसला का त्याच्या पुढे चालताना? नाही. काय झालं माहितीये का? अब्रामाने तर हे सांगितलं. आता हे इंटरेस्टिंग पार्ट हा आहे, नीट लक्ष द्या. वचन 11. संध्याकाळच्या वेळी स्त्रिया पाणी भरण्यास बाहेर निघतात, त्या सुमारास त्याने नगराबाहेरील विहिरीजवळ आपले बसवले आणि तो बोलला, हे परमेश्वरा, माझा धनी अब्राम याच्या देवा, तू आज कृपा करून माझी कार्यसिद्धी कर. माझा धनी अब्राम याच्यावर प्रसाद कर. म्हणजे बघा, हा अब्रामाचा सेवक पण आता बिलीवर झालेला आहे. अब्रामाला जे जे दृष्टांत परमेश्वराने दिले, दर्शन, तो त्याच्या सर्व नोकर चाकर सेवकांना पण सांगितलं असणार. आणि हा माणूस पण आता अब्रामाच्या देवावर विश्वास ठेवायला आणि तो प्रार्थना करतो. वचन 14. तर असे घडून येऊ दे की, आता हे ऐका, हा मेन पॉइंट. असे घडून येऊ दे की ज्या मुलीला मी म्हणेन मला पाणी पाजण्यासाठी आपली घागर उतर आणि ती मला म्हणेल तू पी आणि तुझ्या उंटासही मी पाजते, तीच तुझा सेवक इसाक याच्यासाठी तू नेमलेली असो. यावरून मला कळेल की तू माझ्या धन्यावर प्रसाद केला. ह्याच्यावर मी समजेल की हे माझ्या प्रार्थनेचं उत्तर आहे. काय की ज्या मुलीला सांगितलं की मला पाणी दे, की मला तर पाणी देईलच,
पण उंटांना पण पाणी पाजायला तयार होती. पण अब्राहमाने काय सांगितलं होतं? माझा दूत पाठविला तो तुझ्या पुढे चालेल. पण या ठिकाणी हा माणूस प्रार्थना करतो आणि देवापुढे तो एक जसं काय एक कंडिशन किंवा एक गोष्ट ठेवतो की असं जर झालं, अशी जर घटना घडली तर मी समजेल की ते तुझ्यापासून आहे. आता तुम्ही म्हणाल असं का? याचं कारण अब्रामाजवळ बायबल नव्हतं, त्याच्या सेवकाजवळ बायबल नव्हतं. हे एवढं अख्खं प्रगटीकरण जे तुमच्या माझ्याजवळ आहे, त्यांना त्या काळात तेवढं देवाबद्दलची माहिती, प्रगटीकरण ओळख नव्हतं. पण जे काही थोडंफार होतं त्याच्यात ते विश्वास होते. आणि या काळात तुम्ही आणि मी किती धन्य आहोत, नाही का? अख्खं बायबल आपल्याजवळ आहे. हालेलुया. तर तो म्हणतो की मी माझ्या प्रार्थनेचं उत्तर कसं होईल की जर असं झालं. बघा, त्या सेवकाने प्रार्थना केलेली आहे, देवाचं मार्गदर्शन मागितलेलं आहे, आणि मग तो काही घटना किंवा असं जर घडलं तर ते तुझ्यापासून आहे हे तो मानणार आहे. ज्याला सर्कमस्टॅन्शियल गायडन्स असं म्हणतात, परिस्थिती. पण ह्या रीतीने देव आज आपल्याला चालवतो का? आपण वाचू रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 14व वचन. रोमन्स 8:14. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 14व वचन. जितक्यास देवाचा आत्मा चालवतो ते देवपुत्र आहेत. जितक्यांना देवाचा आत्मा चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. नव्या करारामध्ये आपण असताना आज आपल्याला परिस्थिती किंवा घटना अशी घडली तर, तसं झालं तर, ह्या बाह्य गोष्टींची गरज नाही. आज आपल्याला देवाने त्याचा पवित्र आत्मा आपल्यामध्ये ठेवलेला आहे. किती जण ऐकत आहे? त्याचा आत्मा त्याने आपल्याला दिलेला आहे आणि तो पवित्र आत्मा आपल्याला चालवतो. म्हणून ह्या काळात देव पवित्र आत्म्याच्या द्वारे आपल्याला चालवत असतो. आणि म्हणून मी ती सिरीज मागच्या काही दिवसापासून सुरू केली, पवित्र आत्म्याच्या मार्गदर्शनात चालणे, की कशा रीतीने तो आत्मा चालवतो हे आपण त्या बुधवारच्या विचार. तर प्रश्न पॉइंट हा आहे की त्या काळामध्ये देवाचा आत्मा काही वेळा काही प्रसंगी जुन्या करारामध्ये लोकांवर उतरून येत होता, विशिष्ट कार्य करण्यासाठी, पार पाडण्यासाठी, लढाई जिंकण्यासाठी वगैरे. त्यांच्यामध्ये राहत नव्हता, इकडे लक्ष द्या. पण नव्या करारामध्ये प्रभू येशू म्हणतो की तो तुमच्या बरोबर आहे, तो तुमच्या मध्ये राहील. हा फरक पवित्र आत्म्याचं कार्य जुन्या करारात नव्या करारात आहे, तो हा आहे. आज देवाचा आत्मा आपल्यामध्ये राहतो. इंटरनल विटनेस, इंटरनल गायडन्स, नॉट एक्सटर्नल, बाहेरून नाही. आणि त्या काळात तसं उपलब्ध नव्हतं, म्हणून त्याने म्हटलं की असं जर झालं तर मी समजेल की हे तुझ्यापासून आहे. आणि काय झालं माहिती, आपण वाचू वचन 15 पासून. त्याचे बोलणे संपले नाही, तोच अब्रामाचा बंधू नाहोर याची बायको मिल्का हिचा पुत्र बथुएल याला झालेली रिबेका खांद्यावर घागर घेऊन पुढे आली. ही मुलगी दिसायला फार सुंदर होती, ती कुमारी होती, तिने पुरुष पाहिला नव्हता. ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली. आता हा सेवक, त्याच्याबरोबरचे लोक हे सर्व पाहतात. त्याने प्रार्थना करून आता हा वाट पाहतो की असं जर झालं तर मी विश्वास ठेवेल. आणि बऱ्याच मुली आतमध्ये उतरून पाणी वर येत आहेत, आणि ही पण रेबेका आत गेली, घागर भरून वर आली. काय झालं बघ. तेव्हा तो सेवक धावत जाऊन तिला गाठून म्हणाला, तुझ्या घागरीतले थोडे पाणी मला पाज. ती म्हणाली, पी बाबा. आणि तिने ताबडतोब आपल्या हातावर घागर उतरून त्याला पाणी पाजले. कोणतेही आडेवेडे घेतले. आता मी इतक्या
इतकं ओझं खाली उतरू विहिरीतून आणलेलं आहे, आणि हा कोण म्हातारा माणूस आणि अनोळखी माणूस, मी कशाला याला पाणी. बघा, ती लगेच त्याला पाणी पाजायला तयार झाली आणि तिने पाणी पाजले. वचन 19, त्याला पुरे इतके पाणी पाजल्यावर ती म्हणाली, बघा काय म्हणाली, मी तुझ्या उंटांसाठी पाणी आणून त्यांना पुरे इतके पाणी पाजते. हा सेवक काही बोललेला नाही, फक्त त्याने स्वतःसाठी पाणी मागितलं आणि ती होऊन सांगते की तुम्हाला तुमच्या उंटांना पण मी पाणी पाजते. आता असं म्हणतात की एक उंट 30 गॅलन्स म्हणजे जवळजवळ 100 लिटर पाणी पिऊन आपल्यामध्ये साठवून ठेवतो वळवळताच्या याच्यासाठी. आणि ह्या सेवकाबरोबर 10 उंट आहेत, म्हणजे किती लिटर पाणी तिला बाहेर आणावं लागेल विचार करा. पण तरी ती तयार झालेली की मी तुम्हाला आणि तुमच्या उंटांनाही पाणी पाजते. किती विशेष आहे का. आता हे ती मुलगी बोलल्यानंतर या सेवकाला काय वाटलं असेल, किती आनंद झाला असेल विचार करा. ही अनोळखी मुलगी, ती मला ओळखत नाही, मी तिला ओळखत नाही, फक्त पाणी मागितलं, तिने पाणी तर दिलं, पण स्वतःहून म्हटले की उंट नाही पाजायला तयार. त्याच्या प्रार्थनेचं उत्तर मिळालं. त्याने म्हटलं होतं की प्रभू असं जर झालं तर ते तुझ्यापासून आहे समजेल, आणि तसं झालं. म्हणजे देवाने ह्या सेवकाला परिस्थितीच्या द्वारे गाईड केलं किंवा मार्गदर्शन केलं आणि रेबेकाला त्याच्या प्रार्थनापूर्वक तो निघालेला आहे. तो देवाला समर्पित आहे, देवाच्या उद्देशाला समर्पित आहे. परत त्याने प्रार्थना केलेली आहे की कशा रीतीने व्हावं, आणि त्याने म्हटलं की असं जर झालं, असं होऊ दे, म्हणजे मी विश्वास ठेवीन, आणि तसं झालं. देव कोणाला मार्गदर्शन करतो, जे त्याला समर्पित आहे. देव कोणाला चालवतो, जे त्याच्या उद्देशाला बांधून आहे, ज्यांना स्वतःच पडलेलं नाही की माझ्या इच्छेप्रमाणे हे असंच झालं, जे त्यांची इच्छा बदलायला तयार आहे, जे स्वतःची इच्छा नाही देवाची इच्छा पूर्ण करायला तयार, त्यांना तो चालवायला तयार असतो. हालेलुया. म्हणून तिसरं तत्व काय, की देवाची इच्छेचा आपण शोध करून देवाच्या मार्गाच्या अधीन राहिलं पाहिजे. कोणत्याही मार्गाने तो मार्गदर्शन करेल. तो म्हटला असं झालं आणि तसं होऊ गेलं ते, आणि त्याला माहित पण नव्हतं की ह्याने काय प्रार्थना केली. बघा, ती सहज बोलून गेली, पण जे ती बोलली, जे तिने केलं ते प्रार्थनेचं उत्तर. टायमिंग बघा, त्याच टायमिंगला, त्याच दिवशी, त्याच वेळेस ती मुलगी काय आली. जेव्हा प्रार्थनापूर्वक आपण देवामध्ये चालतो ना, योग्य वेळी योग्य लोक देव आपल्या जीवनात आणत असतो. आमेन. जर तुम्ही प्रार्थनापूर्वक देवाबरोबर चालत असाल तर योग्य वेळी योग्य लोक देव तुमच्या जीवनात आणतील. योग्य व्यक्ती, योग्य जोडीदार तुमच्या जीवनात. आता चौथी गोष्ट, चौथं तत्व, 5 तत्व आहे देवाच्या मार्गदर्शनाचे. देवाचं मार्गदर्शन जाणून घेण्यासाठी आपण दैवी बुद्धीवर किंवा देवाच्या बुद्धीवर अवलंबून राहिलं पाहिजे, स्वतःच्या बुद्धीवर नाही, देवाच्या ज्ञानावर. म्हणून शास्त्रात ते वचन आहे की तू आपल्या मते स्वतःला शहाणा समजू नको, परमेश्वराचे भय धर. आपल्याला वाटतं की आपल्याला सर्व माहिती आहे, आपल्याला एवढा एक्सपिरियन्स आहे, आपल्याजवळ क्वालिफिकेशन आहे ना, आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाची गरज नाही, आपण चुकू शकणार नाही, एवढे सल्लागार लोक आपल्याजवळ आहेत, आणि मग ते काही चुकीचं सांग, आणि म्हणून आपण माणसांवर विश्वास ठेवतो, आणि म्हणून बरेचसे लग्न फेल होतात. नातेवाईकांच्या सल्ल्याने, दुसऱ्या लोकांच्या सल्ल्याने किंवा स्वतःच्या इच्छेप्रमाणे विवाह केले जातात, आणि मग नंतर ते म्हणतात की देवाने असं का केलं. म्हणून पहिला प्रश्न मी हा विचारला असतो, जेव्हा लग्न ठरलं तेव्हा तुम्ही देवाला विचारलं होतं का, मार्गदर्शन मागितलं होतं का.
जर नाही तर तुम्हाला देवाला दोष देण्याचा काही अधिकार नाही. देवाने असं का केलं हे तुम्ही तुमच्या बुद्धीने ज्ञानाने केलं. आता 4 गोष्टी अशा आहेत की ज्या आपण देवाची बुद्धी वापरून जोडीदाराची आपण पारख करू शकतो. पहिली गोष्ट जी आपल्याला 16व्या वचनात आढळते, ही मुलगी दिसायला फार सुंदर होती, ती कुमारिका होती, तिने पुरुष पाहिला नव्हता, ती विहिरीत उतरली व घागर भरून वर आली आणि मग नंतर तिने पाणी दिलं आणि उंटांना पाजायला तयार झाली. आता याच्यावर रिबेका बद्दल आपल्याला काय समजतं की ती पाहुणचार करणारी प्रेमळ अशी मुलगी होती. तिचं अंतःकरण, तिचं मन कसं होतं की आता अनोळखी व्यक्ती, कुठून कोण आहे माहित नाही आणि त्याला काय पाणी देण्याचा काय संबंध, दुसऱ्या बायका आहेत, दुसरे लोक आहेत, ते देतील किंवा ते स्वतः घेतील, पण तसं नाही. म्हणून पहिली गोष्ट की चॉईस करताना, निवड करताना दैवी चारित्र्याचा विचार करा. कॅरेक्टर, सौंदर्य भुलवणार आहे पण चारित्र्य, कॅरेक्टर इज इम्पॉर्टंट. आणि आजकाल ते पाहिलं जात, फक्त दिसायला कसं आहे, कसं काय आहे हे पाहिलं जातं आणि मग ते म्हणतात की ते मॅचिंग नाही. आपण काय बाहेरून मॅचिंग पाहतो पण आतून पण पाहिलं पाहिजे. म्हणून पहिला पॉइंट, 4 aspects ऑफ गॉड्स विजडम फॉर चुझिंग अ मेट. 4 गोष्टी जोडीदाराची निवड करताना. पहिले काय की सर्वात प्रथम चारित्र्याचा विचार करा. आता ही मुलगी सुंदर देखणी तर आहे, पाहुणचार करणारी पण आहे, प्रेमळ पण आहे, कामसू आहे, तिला कामाचा कंटाळा नाही, थकवा नाही. बघा, दुसरी गोष्ट, दुसरं तत्व आहे की योग्य व्यक्ती मिळण्यासाठी आपण पण योग्य असलं पाहिजे. फाइंडिंग द राईट पर्सन डिपेंड्स ऑन बिंग द राईट पर्सन. आपण दुसऱ्यांकडून अपेक्षा करतो की मुलगा असा पाहिजे, मुलगी अशी पाहिजे. आपण कसे आहोत? आपण तसे आहोत? आपण जर तसे ना, आपल्यापेक्षा जास्त अपेक्षा आपण करू नये. म्हणजे फाइंडिंग द राईट पर्सन डिपेंड्स ऑन बिंग द राईट पर्सन. योग्य व्यक्ती मिळणे हे आपण योग्य आहेत का याच्यावर अवलंबून असतं. आपण जर योग्य आहोत तर प्रार्थनेतून मार्गदर्शनाने चाललेलो आहोत तर नक्कीच योग्य व्यक्ती आपल्याला भेटणार, तुम्हाला भेटणार. आमेन. पण तुम्ही जर योग्य नसाल, देवाला त्याच्या उद्देशाला समर्पित नसताल आणि जर तुम्ही म्हणत असाल की तुमच्या मोठ्या, तर तसं होणार नाही, तसं होत नसतं. तिसरी गोष्ट, तिसरं तत्व हे की आपण विवाहाच्या बाबतीत, आणि हे आजकाल घडत नाही, विवाहाच्या बाबतीत वडीलधाऱ्यांचा आणि आई वडिलांचा सल्ला घेतला पाहिजे. आजकाल इंटरकास्ट प्रेम विवाह, आणि त्याच्याबद्दल कोणाला काही वाटत नाही. चर्चमध्ये ते म्हणतात प्रेम झालं आणि झालं केलं. आई वडिलांचा सल्ला घेतला, डिक्लेअर केलं जातं की मी त्याच्याशी लग्न करणार आहे आणि मी त्यांच्याशी लग्न करणार आहे. आणि नाही म्हटलं तर काही वेळ दबाव आणला जातो की नाही केलं तर मी असं करेन. पण तिसरं तत्व आपल्याला ह्या स्टोरीमध्ये, ह्या घटनेत हे पाहायला मिळतं की आई वडिलांचा सल्ला. आता अब्रामाने इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. अब्रामाने त्याच्या सेवकाला पाठवलेला आहे. इजाक मोठा झाला पण इजाक स्वतःची चॉईस करत नाही. अब्राम जी मुलगी पाहून देईल तिच्याशी तो लग्न करायला तयार झाला आहे. बघा, आणि रिबेकेबद्दल काय, पुढे जर आपण वाचलं की ज्यावेळेस हा सेवक, मग त्यांनी घरी बोलवलं, त्या मुलीने घरी जाऊन सांगितलं, तिने सगळ्या उंटांना पाणी पाजलं. पुढे जर तुम्ही वाचलं तर घरी जाऊन सांगितलं. बापाने त्यांनी विचारलं की एवढा वेळ कसं काय, कशी काय लेट झाली. त्यांनी सांगितलं की असं असं व्यक्ती भेटला आणि मी त्याला त्याच्या उंटांना पाणी पाजलं. आणि त्या व्यक्तीने नंतर तिला त्याचं नाव विचारलं, तिने नाव सांगितलं आणि हे कळल्याबरोबर त्यांनी
त्यांना बोलवून घेतलं. आणि मग हा अब्रामाचा सेवक त्यांच्या घरी गेला आणि मग ओळख निघाली. तो योग्य ठिकाणी, आणि बघा, पत्ता माहित नसताना, ऍड्रेस माहित नसताना देवाने त्याला बरोबर चालवलं. त्या विहिरीवर ती रिबेका भेटली आणि ती घरून घेऊन गेली. आणि मग सेवकाला कळलं की हेच अब्रामाचे नातेवाईक आहे. आणि मग हे झाल्यानंतर बोलाचाली झाल्या. मुलीला विचारण्यात आलं, तुझी इच्छा काय? आणि काय झालं? जेवण खावण झालं. वचन 50, उत्पत्ती 24:50. यावर लाबान व बथुएल यांनी उत्तर दिले, ही गोष्ट परमेश्वराकडून आली आहे. तुला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. आता तो सेवकाने सगळी स्टोरी सांगितली, कसं अब्रामाने पाठवलं, कशी त्यांनी प्रार्थना केली, कसं देवाने ही घटना घडून आली, कशी ह्या मुलीची अचानक त्या व्हिडिओवर भेट झाली, आणि मी अशी प्रार्थना केली तसं ती म्हटली कोणतं, हे सर्व स्टोरी सांगितली. आणि मग हे सर्व ऐकल्यानंतर ते लोक काय म्हणतात, ही गोष्ट परमेश्वराकडून आलेली आहे. तुला आमच्याने बरे वाईट काही बोलवत नाही. पहा, रेबिका तुझ्या पुढे आहे, तिला घेऊन जा. ते मुलीला पाठवायला तयार. परमेश्वराच्या सांगण्याप्रमाणे ती तुझ्या धन्याचे पुत्राची बायको होऊ दे. म्हणजे त्यांनी पण संमती दिली. त्यांची खात्री झाली की हे देवापासून आहे. त्यांची खात्री झाली की या विवाहामध्ये देवाचा हात आहे, देवाचा उद्देश आहे, आणि ते द्यायला तयार. आई वडिलांचा सल्ला बघा, हा एक महत्वाचा भाग असतो बऱ्याच वेळेस. म्हणजे देव कोणाच्याही द्वारे मार्गदर्शन करत असतो. म्हणून आपण ओपन पाहिजे की मलाच दाखवलं पाहिजे, मलाच कळलं पाहिजे असं नाही. देव सेवकांच्या द्वारे, आई वडिलांच्या द्वारे, कोणाच्या व्यक्तीच्या द्वारे, पण ते कन्फर्म करेल आणि तुम्हाला मार्गदर्शन करेल. प्रेज द लॉर्ड. तर पहिली गोष्ट कॅरेक्टरचा विचार, चारित्र्याचा विचार. दुसरी गोष्ट, आपण योग्य व्यक्ती आहोत का हे आपण पाहिलं पाहिजे, दुसऱ्याकडून अपेक्षा करता. तिसरी गोष्ट, आपण वडीलधाऱ्यांचा किंवा आई वडिलांचा सल्ला, संमती पण घेतली पाहिजे. आणि चौथी गोष्ट काय, की विवाह हे देवापासून आहे हे आपण मान्य केलं पाहिजे. आणि ज्यांना हे माहित नाही ते म्हणतात मी लग्न करणार नाही, किंवा ते म्हणतात की सिंगल राहू किंवा केलं. म्हणजे त्यांच्या कल्पना वेगळ्या आहेत जगाप्रमाणे. त्यांना लग्नाचं महत्व नाही. पण जर देव कळला, त्याचं वचन कळलं, तर कळतं की विवाह, लग्न ही देवाची योजना आहे. आणि जर देवाची योजना आहे तर देवच आपल्याला योग्य व्यक्तीकडे नेऊ शकतो. देवच योग्य सहचार्याने आपल्याला देऊ शकतो. आणि म्हणून एक म्हण अशी आहे, कोणीतरी एका सेवकाने म्हटले, गॉड इज द ओनली थर्ड पर्सन इन अ मॅरेज हू कॅन मेक इट वर्क. विवाहामध्ये देव एकच अशी तिसरी व्यक्ती आहे की जो तो विवाह यशस्वी करू शकतो. दुसरी कोणती तिसरी व्यक्ती. प्रेज द लॉर्ड. बघा, द मॅरेज इज द फाउंडेशन ऑफ लव्ह. विवाह हे प्रीतीचा एक पाया आहे. आणि मग हे सर्व झाल्यानंतर त्या सेवकाने तिला दागदागिने दिले, तिने ते घातले, आणि तो घेऊन तिला निघाला आणि अब्रामाकडे घेऊन आला. बघा, आणि मग काय झालं बघा. वचन 60 पासून आपण वाचूया ही स्टोरी. उत्पत्ती 24 आणि 60 बघा. त्यांनी रिबेकाला आशीर्वाद देऊ म्हटले, बाई, तू सहस्त्रवधींची, लक्षावधींची जननी हो, व तुझी संतती आपल्या वैऱ्यांच्या नगराची संपत्ती पाहू. मग रिबेका व तिच्या सख्या उठल्या आणि उंटावर बसून त्या मनुष्याच्या मागून निघाल्या. याप्रमाणे तो रिबेकेस घेऊन गेला. देवाचं मार्गदर्शन, ती पण प्रार्थना करणारी, ती पण आई वडिलांच्या आज्ञेत होती, म्हणून ती अनोळखी लोकांबरोबर या सेवकाबरोबर राहायला तयार झाली. इकडे इसाक
वचन 62. इकडे इसाक लहाय रोई विहीकडून आला होता. तो दक्षिण प्रांती राहत असे. इसाक हा संध्याकाळच्या वेळी ज्ञान करावयास किंवा मनन करावयास रानात गेला असता त्याने नजर वर करून पाहिले. तो त्याला उंट येताना दिसले. आता हा सीन कल्पना करा. आता ही पिक्चरची स्टोरी नाही, ही घटना आहे. हे देवाचं वचन आहे. शास्त्रात बघा, कृपा करून. इकडून हे उंटावरून निघालेले आहेत 10 उंटांनी रेबेकाला घेऊन, आणि तिकडे त्या साईडला इसाक नेहमीप्रमाणे तो रानात जाऊन मनन करत होता. आपण वाचलं की त्याची आई म्हणजे सारा ही वारलेली आहे. बाप अब्राम वयस्कर म्हातारा झालेला आहे आणि तो एकटा उठलेला आहे आणि तो प्रार्थना करणारा मुलगा आहे. आणि तो रानात जाऊन मनन करत होता नेहमीप्रमाणे. काय झालं, एका संध्याकाळी त्याने नजर वर करून पाहिले. तो उंट येताना दिसले. वचन 64. रेबेकाने डोळे वर करून इसाकला पाहिले, तेव्हा ती उंटावरून उतरली. तिने त्या सेवकास विचारले, हा रानात आपणास समोर येत आहे तो कोण? आता कोणीच पाहिलेलं नाही एकमेकांना. प्राचीन काळात, जुन्या काळात असं होतं, आणि अजूनही काही जुने लोक सांगतात की आम्ही एकमेकांना पाहिलंच नव्हतं. डायरेक्ट लग्नात आमची भेट झाली. विचार कर बेनिकर, की आई वडील बाकीचे नातेवाईक ठरवायचे आणि डायरेक्ट उभं करायचे आणि हे पण तयार व्हायचे. असे तेव्हाचे लग्न. आणि हे लग्न तसं बघा. आजकाल गंमत वाटते, आजकाल कोणाला न पटणार आहे, पण असं होत होतं. आणि ह्या ठिकाणी तसं झालं. आणि ती विचारते की हा तरुण मुलगा कोण आपल्याकडे येत आहे. त्या सेवकाला विचार. आणि तो सेवक काय म्हणतो? सेवक तिला म्हणाला, हा माझा धनी, हाच तो तुझा होणारा पती, हा माझा धनी. आणि काय झालं की तेव्हा तिने बुरखा घेऊन आपले अंग झाकले. त्या काळात ती प्रथा होती, रिस्पेक्ट. मग आपण काय केले ते सर्व त्या सेवकाने इसाकाला सांगितले. इसाक येऊन भेटला. त्याला पण उत्सुकता होती की 10 वर्ष घेऊन हा सेवक गेलेला आहे बायको आणायला, नाही का. आणि मग त्याला पण उत्सुकता होती. आणि रोज तो मनानं प्रार्थना करीत असताना एक दिवशी झालं. आणि त्याने विचारण्याच्या आत ह्या सेवकाने सगळी स्टोरी सांगितली, कसं देवाने मार्गदर्शन केलं, कसं त्यांच्या घरी नेलं हे. मग इसाकाने तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले किंवा तंबूत. त्यावेळेस फ्लॅट किंवा बंगलेमध्ये ते राहत नव्हते, आपल्याला माहिती की डेऱ्यात आणलं. तिला आपली आई सारा हिच्या डेऱ्यात आणले. त्याने रेबेकाचा अंगीकार केला किंवा स्वीकार केला व ती त्याची पत्नी झाली. आणि तिच्यावर त्याचे प्रेम होते. आणि आपल्या आईच्या पश्चात इसाक सांत्वन पावला. आणि याच्यावरून 5वं तत्व आपल्याला देवाच्या मार्गदर्शनाबद्दल जे शिकायला मिळतं ते हे, की आपण प्रार्थनेत व सहभागितेत राहिलं पाहिजे. वी मस्ट बी प्रेयर अँड फेलोशिप. इसाक देवाच्या सानिध्यात होता, प्रार्थनेत होता. त्याने मनाने काही इंटरकास्ट वगैरे केला नव्हता. त्याने कोणती मुलगी, तो देवाच्या आणि सानिध्यात होता. तो देवावर विश्वास ठेवणारा बापाप्रमाणे होता आणि सर्वसात होता. म्हणून त्याला योग्य ती पत्नी मिळाली. बघा, सुज्ञ पत्नी ही परमेश्वर धन संपत्ती वाढ वडिलांपासून, परंतु सुज्ञ पत्नी परमेश्वरापासून प्राप्त होते, असं शास्त्रवचन आहे. तर हे 5 तत्व आहेत की कशा रीतीने देव मार्गदर्शन करतो विवाहाबद्दल. परत एकदा मी रिकॅप थोडक्यात सांगतो. पहिली गोष्ट ही की आपण देवाला आणि त्याच्या उद्देशाला समर्पित असलं पाहिजे, अनकंडिशनल, विना अट. दुसरी गोष्ट, आपण आज्ञापालन करायला तयार पाहिजे, देवाचं ऐकायला. देवाने जर दाखवलं तरी आपण नाही, मला असं करायचं, मला हिच्याशीच लग्न करायचं असं नाही म्हटलं पाहिजे. आज्ञापालन करायला तयार. तिसरी गोष्ट, देवाची इच्छा जाणून घेतली पाहिजे आणि
कोणत्याही रीतीने तो ज्या रीतीने मार्गदर्शन करेल त्याला आपण ओपन असलं पाहिजे की ह्याच रीतीने देवाने सांगितलं पाहिजे, स्वप्नच पडलं पाहिजे, दृष्टांत असं काही नाही. चौथं तत्व, चौथी गोष्टी की आपण आपल्या बुद्धीवर नाही तर देवाच्या ज्ञानावर अवलंबून असलं पाहिजे आणि आपण बुद्धीचाही वापर केला पाहिजे. अब्रामाने सांगितलं होतं की देवदूत तुझ्या बरोबर येईल, तो तुला मार्गदर्शन करेल. पण हा बुद्धी वापरून प्रार्थना करतो की असं जर झालं, जर व्यक्ती मुलगी म्हटली तुम्हाला पाणी देते, उंटाळून देते, तर मी विश्वास बुद्धीचा वापर केला कंडिशन. आणि पाचवी गोष्टी आपण प्रार्थनेत सहभागीतेत असलं पाहिजे. तर या 5 गोष्टी, 5 तत्व आपल्याला या स्टोरीतून शिकायला मिळतात. अशा प्रकारे इसाकाचं लग्न झालेलं आहे, रेबेका त्याला मिळालेली आहे. तर आज आपण इथेच थांबू आणि अब्रामाची सिरीज सुरू ठेवू आणि पुढं काय झालं ते आपण पुढच्या संदेशात